रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, काही लोक आयुष्यात भेटत जातात. काही प्रसंग असे पण येतात की परिस्थिती हाताबाहेर जाते. काय बरोबर काय चूक हे समजत नाही. नकळतपणे खूप चांगल्या माणसांना दुखावलं जातं. अशा वेळी वाईट वाटतं. परिस्थिती खड्ड्यात सुद्धा पाडते आणि वर सुद्धा काढते. कधी कधी खूप खोलवर जाऊन पुन्हा वर यावं लागतं. साथ देणारी लोक भेटतीलच असंही काही नसतं. कधी कधी एखादी अनोळखी व्यक्ती ही आपल्यासाठी खूप काही करत राहते, पण आपल्याला जाणीवही राहत नाही. पण ती व्यक्ती निस्वार्थपणे तिचं कार्य करत असते. पण कधी न कळत, कधी जाणून बुजून त्यांना आपण दुखावतो. दोस्तांनो, श्रीकृष्णानं उपदेश करावेत आणि अर्जुनानं ऐकावं. अशी काही नाती गरजेची असतात जी आत्मपरीक्षण करायला भाग पडतात. माणूस आतून बाहेरून पार बदलू पाहतो. अशी काही व्यक्तिमत्व आयुष्यात भेटतात. दोस्तांनो, जमलं तर नव्हे तर प्रयत्न करून जपावं अशा लोकांना. कारण मौल्यवान असतात ही लोक. आपण विश्वास जपायला कमी पडतो. कधी कधी पाहता क्षणी चांगली वाटतात, आपली वाटतात काही लोक. तसं तर स्वार्थ सोडून आजकाल कोणी वागत नाही. पण काही असतात जे देवानं जाणून बुजून तुमच्यासाठी पाठवलेली असतात. दोस्तांनो, खरंच जपावं अशा लोकांना. पुन्हा पुन्हा इतकी मौल्यवान लोक नाहीत भेटत आयुष्यात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सौंदर्याच्या मोहात पडणं हे सोपं असतं. अवघड असतं ते साथ निभावणं. स्वभावावर प्रेम करणं अवघड असतं. पण साथीनं चालताना अशक्य असं काहीच नसतं. मनापासून जीव लावला तर रानातलं पाखरू सुद्धा आवडीनं जवळ येतं. आयुष्य एकदाच आहे, त्यामुळे सर्वांशी प्रेमानं वागा. जेवढं घाबराल तेवढं घाबरवलं जाईल. थोडी हिंमत करा, मोठे मोठे झुकतील. निर्णय चुकला तरी चालेल, पण आईनं दाखवलेला रस्ता कधी सोडायचा नसतो. पैसा येईल आणि जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. एकटेपणाचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर एकटे असाल तेव्हा स्वतःला आरशात पहा. केलेलं प्रेम, मिळालेली वागणूक, लावलेला जीव, सगळे उत्तर डोळ्यातून बाहेर येतील. कोणाला तुम्ही आवडणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण तीच आवड कायम टिकवून ठेवणं हे इम्पॉसिबल आहे. जेव्हा मन हे अशांत असतं तेव्हा लहान लहान गोष्टी सुद्धा खूप मोठ्या वाटायला लागतात. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात. झालेल्या चुका पुन्हा पुन्हा स्वीकारून तुम्हाला जी व्यक्ती साथ देते त्या व्यक्तीला कधी सोडू नका. कारण तिच्या इतपत तुमच्यावर खरं प्रेम कोणी करू शकत नाही. आयुष्यात स्वतःसोबत कसं पण वागा, पण ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याच्यासोबत कधीच विश्वासघात करू नका. स्वतःच्या नजरेत योग्य असलो
की जगाच्या नजरेचा विचार करण्याची कधीही गरज भासत नसते. धोक्यानं एक छान गोष्ट शिकवली. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. जितकं मोठं मन तितकं सोपं जीवन. वादानं अधोगती होते तर संवादानं प्रगती होत असते. जग काय म्हणेल हा विचार कधीच करू नका, कारण लोक फार विचित्र असतात. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत राहतात. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागेल. जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतित असतात. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नसते. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर वेळ निघून गेल्यावर, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. चार लोक काय म्हणतील, चार लोक 13व्याला म्हणतील पुरी गरम वाढा. इतरांचा विचार करण्याआधी जे हृदयाला आणि मेंदूला योग्य वाटतं तेच करून बघा. आपण वास्तविकतेपेक्षा कल्पनेमध्ये जास्त त्रास करून घेतो. गोंता सोडून मोकळं करावं मन. ढगात अडकलेला एक किरण म्हणजे प्रकाश नसतो. हजार रस्ते जाऊ शकतात एकाच देहाकडे. एक चुकलेली वाट म्हणजे विनाश नसतो. आजपर्यंत जे काही घडलं ते आपल्या नशिबात होतं. पुढं जे काही घडेल ते आपल्या इच्छेनुसारच घडेल. चांगले नसतात चांगली दिसणारी लोक. कोणी कुणाचं नसतं. लोक आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना वेळ घालवायला कोणी नसतं. जे कठीण आहे ते सोपं करून नाव गाजवायचं असतं.